लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। औसा येथील उड्डाणपूल व पीक विम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन। महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी करण्यात आला रास्ता रोको। लातूर जिल्ह्यातील औसा शहरातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आज 6 जुलै रोजी तालुक्यातील विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। औसा शहरातील मुख्य चौकात वाहनांची खूप मोठी वर्दळ होतीये, त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारने उड्डाण पूल मंजूर केला होता। मात्र येथील लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्या स्वार्थापोटी हा पूल रद्द केला, त्यामुळे येथे अनेक लोकांचे हकनाक बळी गेले आहेत। म्हणून हा रद्द केलेला उड्डाण पूल तात्काळ बांधून द्यावा व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि सन 2023-24चा खरीपचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा। या मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन आज महाविकास आघाडीच्या वतीनं या रास्ता रोको दरम्यान प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आलं आहे। या रास्ता रोकोमुळे वाहनांची कोंडी होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या रास्ता रोकोला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। या आंदोलनाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आधारे सांगतो माने साहेब की कमीत कमी घोटाळा केलाय आणि त्याच्यामुळे हे ठिकाणी चुकीचं सरकार केंद्र। मला माहिती आहे की आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये रास्ता रोको केलेला आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवू हे सरकार झोपेतून जागे होईल आणि आपल्या भागातील या तालुक्यातील या सर्व शेतकऱ्यांना जो मागच्या काळात सर्व पदाधिकारी व शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर औसा तालुक्यातल्या महाविकास आघाडीला मदत करणार हे महाविकास आघाडीचं सरकार होतं, परंतु खोक्याचं आमिष दाखवून हे सरकार उलथून टाकण्याचं काम केलं। मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या देशाचा राजा, ज्या राज्याचा विनंती आहे की कुणी यावं आणि टिकली मारून जावं अशी अवस्था या औसा तालुक्याच्या लोकांनी नेत्याने करून ठेवलेली आहे। आज आमचा नेता कैलासवासी सर्वांचं पहिलं अभिनंदन करतो की पहिलं महाविकास आघाडीचा हा पहिला मोर्चा असावा। तर आता सरकार काय करतो आणि काय नाही हे सर्व जनतेला माहित आहे, पण येणाऱ्या काळामध्ये साहेब माझे शेतकरी बंधूंना मला सांगायचं आहे, शेतकरी बंधू आपण आता मागून जमणार नाही तर मला वाटतं हिसकावून घ्यायला लागेल आपल्याला, आणि तिच्याशी पर्याय नाही। महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलेलं आहे आणि आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला त्यांच्यानंतर आंदोलन करण्याची वेळ येते, तर या अर्थाने या शासनाला लाज वाटली पाहिजे। करत आहे आपण त्यासाठी थांबलेलो आहोत। अग्रिम पीक विमा जे की रूल्स नुसार 30 दिवसाच्या आत जर पाऊस पडला नाही तर अग्रिम पीक विमा दिलाच पाहिजे। तर आम्ही लास्ट टाइम पण त्याच्यासाठी रस्ता रोको आंदोलन केलेलं, पण त्यावेळेस पण आपल्याला पीक विमा भेटलेलाच नाहीये। आणखी सरकार आपलं जे आहे अंधार सरकार ते आणखीही अंधारातच गोळ्या फेकते आणि अंधारातच सांगते। सर्व गोष्टीला त्यांच्याकडे पैसा आहे, बजेट आहे, पण शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी काहीच नाहीये। इतका वेळ झाला आमच्या वरिष्ठांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपण इथे कशासाठी थांबलोय। मी तुमच्याकडे जास्त जनता ही भिकारी झाल्याशिवाय राहत नाही, आणि सध्याचं जे सरकार आहे हे शेतकऱ्याचं सरकार नाही तर व्यापाऱ्यांचं सरकार आहे। 19 लाख कोटी रुपयांचा अदानी अंबानी सारख्या मोजक्या उद्योगपतींचं कर्जमाफ या लोकांना करता येतं, परंतु शेतकऱ्याचं कर्जमाफ करण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली 10 वर्षे खूप चांगल्या पद्धतीनं कार्य या ठिकाणी झालं, ते आदरणीय दिनकररावजी माने साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि शेतकऱ्यांची मुलंही। आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात रस्ता रोको आंदोलन केलं आहे। त्यामध्ये हा कॅन्सल केलेला उड्डाण पूल, कारण मंजूर असलेला पूल पण काही स्वार्थी मंडळीच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी हा पूल कॅन्सल केला। खरं तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार, राज्यामध्ये भाजपचं सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी भाजपचे असल्यामुळं
जनतेच्या सोयीचे कामं होण्याच्या ऐवजी या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीला धरण्याचं काम हे लोक करत आहेत। खरं तर नॅशनल अथॉरिटीनं या ठिकाणी उड्डाण पूल मंजूर केला होता, परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते पत्रसुद्धा व्हायरल झालं आहे देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दिलेलं, आणि इथला उड्डाण पूल कॅन्सल केला आणि त्याच्यामुळं अनेक लोकांचे जीव हाकनाक या ठिकाणी गमवावे लागले। आणि म्हणून पुन्हा आमची मागणी आहे की या ठिकाणचा पूल हा पिलरचा झाला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्गसुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत, कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोयसुद्धा झाली पाहिजे। ह्या प्रमुख हेतूसाठी आजचा आम्ही रस्ता रोको केलेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय दिनकरराव माने साहेब असतील, आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता, आणेवारी 50%च्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी 1/9/2023 रोजी म्हणजे 1 सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की 21 दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या 8ही महसूल विभागामध्ये झालेला आहे, असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ 6 महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्रिम मिळाला, तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला। 1,25,000 शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता, त्याच्यापैकी 47,000 लोकांना मिळालेला नाही, केवळ 77,000 लोकांनाच 25% अग्रिम मिळाला आहे। 75% आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही, 100% मिळालेलं नाही। आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे। हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे, पीक आणेवारी 50%च्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल, जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल, या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत। असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतोय, त्याच्या विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं। आणि जर अधिवेशन चालू आहे, या आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल। आणि जर अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल आणि दुसरी लढाई आम्ही कोर्टामध्ये सुद्धा लढू, कारण प्रशासनाचा अहवाल आहे, शासनाकडे तो गेलेला आहे की शासन आणि केंद्र शासन आणि राज्य शासन युतीचंच आहे आणि पीक विमा घेणारी SBI इन्शुरन्स कंपनी ही पण केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली येते, मग पीक विमा द्यायला अडचण काय? आमदार देखील सत्ताधारी पक्षाचे आहेत, असं सगळं एवढे जमेच्या बाजू असताना जर या तालुक्यातल्या लोकांवरती अन्याय होणार असेल तर त्याच्या विरोधात महाविकास आघाडी निश्चितपणानं आवाज उठवेल। रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।